आजचा चिंतनीय विषय. हे खरंच अनुसरण आहे का? एक अत्यंत म्हातारी बाई मंदिराच्या समोर बसून भीक मागत असे. एक महात्मा तिला म्हणाला, तुझा मुलगा तर खूप मोठा आहे, खूप कमावतो आहे, मग तू भीक का मागतेस? म्हातारी म्हणाली, माझा नवरा कधीच मरण पावला आहे, माझा मुलगा परदेशात नोकरी करत आहे, जाताना मला खर्चाला काही रुपये देऊन गेला होता, ते सारे खर्च होऊन गेले, आता माझ्याजवळ काहीच पैसा नाही, म्हणून मग भीक मागते. महात्मा म्हणाला, तुझा मुलगा तुला काहीच पैसे पाठवित नाही का? म्हातारी म्हणाली, काहीच पाठवित नाही, पण दर महिन्याला एक रंगीत कागद पाठवतो. तो कागद काय उपयोगाचा? सारे कागद भिंतीवर चिकटवून ठेवले आहे. महात्मा तिच्या घरी आला आणि पाहिले की भिंतीवर 60 बंक ड्राफ्ट चिकटवून ठेवलेले होते. प्रत्येक ड्राफ्ट 50,000 रुपयांचा होता. म्हातारी शिकलेली नसल्यामुळे तिला कळले नाही की आपल्या जवळ किती संपत्ती आहे. महात्म्याने तिला त्याची जाणीव करून दिली की ती किती श्रीमंत आहे. आमची अवस्था सुद्धा या भीक मागणाऱ्या म्हातारीप्रमाणे झाली आहे. आमच्या जवळ सकळ ब्रह्मविद्या शास्त्र आहे, अस्तिप्री आचार आहे, ज्ञान आहे, देवाने भिक्षेसाठी झोळी दिली आहे, पण तरीही आम्ही द्रव्याची, विषयांची भीक मागत आहोत, द्रव्य मागत आहोत, सुखाची भीक मागत आहोत आणि पुन्हा दुःख योनी जोडून घेत आहोत. कारण हे सारे ग्रंथ फक्त मठात कपाटात ठेवून दिले आहे. भिक्षेची झोळी भिंतीवर टांगून दिली आहे. अटन वाहनावर सुरू आहे. शास्त्रमथन यूट्यूबवर आहे. विजन लोकांच्या संपर्कात आहे. भोजन पवित्र भिक्षेचे नाही तर सहेतुक पचनाचे आहे. देवाने सांगितलेले आपण काहीच करीत नाही तर संसारातून सुटका होईलच कशी? कधीच होणार नाही.